स्वागत। देशभरात निवडणुकांचा अर्थातच धुमाकूळ आहे। लोक बाहेर पडतात, मतदान करतायत। नेमक्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, मात्र नेते काय म्हणतात तेही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। बाळासाहेब थोरात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बाळासाहेब थोरात, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सध्या नगरमध्ये जे मतदान झालेलं आहे, म्हणजे 9 वाजेपर्यंतची आलेली जी काही टक्केवारी आहे ती तुम्हाला समाधानकारक वाटते का? इकडे मी शिर्डी मतदारसंघामध्ये जिथे माझा विधानसभेचा मतदारसंघ येतो, यामध्ये मी आता फिरतो आहे। गावोगाव थोडंसं त्यानिमित्तानं गावांमध्ये जाणं माझं होत असते। थोडंसं कमी मतदान होते असं मला वाटतंय। लोकांना मी आग्रह केलेला आहे की लवकरात लवकर आता मतदार बाहेर आले पाहिजे, मतदान झालं पाहिजे। थोडंसं कमी वाटतंय मला आता तरी। बर पण नगर आणि शिर्डीमध्ये म्हणजे दोन्ही ठिकाणी आता तुम्हाला 2 आघाड्या सांभाळताय तुम्ही, दोन्हीकडचं आव्हान आहे। दक्षिण नगर हा एक वेगळा विषय आहे। हा, दोन्हीकडे हे आव्हान, पण महाविकास आघाडी आम्ही यशस्वी होणार आहोत। बरोबर, पण महाविकास आघाडी म्हणूनच तुम्ही बराच जोर हा नगरमध्ये लावलात असा एकीकडे विखे पाटलांनी आरोप केलाय आज। असं आहे की ती लढाई तर थोडी वेगळी होतीच ना। बरोबर, तिथे प्रचंड घमेंड ही सत्तेची आणि पैशाची होती। त्याविरुद्ध आमचा एक साधा कार्यकर्ता जो आहे, खरा कार्यकर्ता उभा राहिलेला होता, सर्वसामान्य कुटुंबातला। त्यामुळे सर्वसामान्याच्या पाठीशी उभं राहणं थोडंसं आम्ही नक्कीच लक्ष दिलेलं आहे। बरं, म्हणजे दुजोरा देताय तुम्ही, म्हणजे विखे पाटील जे म्हणतायत की शिर्डीमध्ये त्यांनी जरा दुर्लक्ष केलं आणि सगळा जोर नगरमध्ये लावला। दुर्लक्ष कुठंच केलेलं नाही। मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे। अनेक मतदारसंघांमधल्या सभांमध्ये मी आहे आणि असं असताना आम्ही शिर्डीमध्ये माझं कार्यकर्ते मी कदाचित कमी दिसलो तरी महाराष्ट्रात फिरत होतो, रोज सभेमध्ये होतो आणि इथे आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा पूर्णपणे लक्ष ठेवून होते परिस्थितीवर आणि काळजी घेत होते। बरोबर, पण आपण जर बघितलं तर बाळासाहेब, शिरूरमध्ये मोठे तगडे उमेदवार आहेत, नगरमध्ये तगडे उमेदवार आहेत, शिर्डीमध्ये आहेत, मात्र टक्का जो आहे मतदानाचा तो मात्र कमी दिसतोय। नाही, सगळीकडे थोडंसं टक्के कमी दिसतो आहे। म्हणजे मागील जरी आपण 3 फेज पाहिल्या तर सुरुवातीला कमी होतं, नंतर 6 वाजेपर्यंत मतदान आहे, काही मतदान नंतर वाढतं, या अशा प्रकारची परिस्थिती आहे। मला असं वाटतं की आता इथून पुढं 11 वाजेनंतर मतदान वाढण्यास सुरुवात होईल। तर नंतर तर 3 नंतर खूप जास्त मतदान चांगल्या पद्धतीनं बाहेर लोक येत आहेत। संध्याकाळी 6 नंतर थोडं ऊन खूप मोठ्या जास्त आहे, उष्णता खूप आहे। त्यामुळे लोक 6च्या 6ला मतदान संपतं, परत त्यानंतर सुद्धा 1-2 तास लाईन चालतात, अशी आढळून आलेलं आहे। मतदान होईल, चांगलं व्हावं ही अपेक्षा आमची आहे। बरोबर, साधारण किती टक्केवारी जाईल असा एक तुमचा अंदाज? नाही, आम्ही तर लोकांना सांगतोय की काही झालं तर 80% झालं पाहिजे। आमचं सांगणं, प्रोत्साहन देणं, काढणं, याकरता कार्यकर्त्यांना उद्युत करणं, ते घरोघर जातात, नमस्कार करतात, सांगतात चला मतदानाला। याकरता तर आम्ही सांगतो की आपण 80%च्या वर गेलो पाहिजे। शेवटी आम्ही सांगणं एक भाग आहे, काय असतं परत इकडं जो भाग आहे आमचा, या भागातून लोक खूप काम व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर गेलेले आहे। ते बाहेर गावचे लोक किती येतात याचा बी महत्त्व असतं। परंतु बराचसा उत्साह आहे आमच्याकडं, येतील लोक असे मला खात्री आहे। बरोबर, पण बाळासाहेब, टक्केवारी जी आहे ती कमी झाली तर डेंजर झोनमध्ये कोण जाऊ शकतं? जास्त जरी झालं मतदान तरी सुद्धा कोण डेंजर झोनमध्ये जाऊ शकतं? काही झालं, जास्त होऊ नये तर कमी होऊ, डेंजर झोनमध्ये महायुतीच आहे ही वस्तुस्थिती आहे। काही झालं तर महायुती डेंजर झोनमध्ये आहे, भारतीय जनता पक्ष डेंजर झोनमध्ये आहे। महाविकास आघाडी किती मतदान झालं याच्यावर नाही, कारण लोकांनीच निर्णय घेतला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनच्या पाठीशी उभं राहण्याचा। त्यामुळे तो प्रश्न मला वाटत नाही। डेंजर झोनमध्ये कशाही बी डेंजर झोनमध्ये आहे ती महायुती आहे। बरं, पण एकीकडे सभांचा धडाका जेव्हा सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शरद पवारांना सुद्धा ऑफर दिली आहे आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा ऑफर दिली आहे, त्यामुळे धाकधूक वाढली आहे काँग्रेसची. एक गोष्ट लक्षात घ्या की यापूर्वीच्या निवडणुका ज्या पंचवार्षिक झालेल्या आहे त्यामध्ये पंतप्रधान किती वेळेस, समजा महाराष्ट्र म्हटलं तर किती वेळेस आले पूर्वीचे पंतप्रधान. तर असं एक दिसतं की एक वेळेस सभा त्यांनी निवडणुकीत कदाचित घेतली आहे, कदाचित वर्षामध्ये 2 किंवा 3 सभा त्या वर्षामध्ये झालेल्या असं दिसतंय. आपले पंतप्रधान आता 5 फेजमध्ये निवडणूक घेतली गेली. निवडणूक आयोगानं का 5 फेजमध्ये घेतली आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र त्यांच्यासाठी भाजपकरता अवघडच आहे आणि प्रत्येक फेजमध्ये पंतप्रधान आता मुक्कामालाच महाराष्ट्रात आहेत का काय असं वाटावं इतक्या सभा ते घेत आहेत. आणि सभा घेत असताना सुद्धा त्यांचं वक्तव्य कसं कसं बदलत गेलं. एकदा भटकता आत्मा ते पवार साहेबांना म्हटले. तो शब्द आपल्या मराठी माणसाकरता, महाराष्ट्रीयन माणसाकरता तर खूपच वाईट शब्द आहे, तरी ते बोलत होते. वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे वक्तव्य दुर्दैवानं कोणाला आवडणारे नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांनी पात्र ज्यावेळेस लक्षात येतं आहे की आपलं बहुमत होत नाही त्यावेळेस त्यांची भाषा बदललेली आहे. ती उद्धवजी ठाकरेंकरता बदलली आहे, शरद पवार साहेबांकरता बदलली आहे आणि आता एक माणूस पुन्हा गोळा करावा लागेल की काय बहुमतासाठी, ही परिस्थिती त्यांची आहे एकंदर. परंतु हे भक्कम आणि खंबीर लोक आहेत, उद्धवजी असतील नाही तर पवार साहेब असतील. संकटाला सामोरं जाण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आहे आणि ते इंडिया गठबंधन बरोबरच राहणार आणि मला खात्री आहे की पंतप्रधान इंडिया गठबंधनचा होईल. बरं, आता आपण जर बघितलं तर जो प्रचार होत होता किंवा प्रसार होत होता, सभा घेतल्या जात होत्या, त्यामध्ये महायुतीनं ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार केला त्या तुलनेत महाविकास आघाडी ही प्रचार प्रसारात थोडीशी कमी आढळली. याचं काय नेमकं कारण? नाही असं नाही आहे. आमचा प्रचार महाविकास आघाडी म्हणून सुद्धा खूप चांगला राहिलेला आहे. असं आहे की त्यांनी सभा खूप जास्त घेतल्या म्हणजे प्रचार चांगला असं म्हणण्याचं काही कारण नसतं सध्या. असं आहे की राहुलजी आले महाराष्ट्रामध्ये, प्रियंकाजी परवा सुद्धा नंदुरबारला आल्या होत्या. आता एक सभा आपण ज्यावेळेस करतो तर तो मीडियाच्या माध्यमातून ती देशभर आणि जगात जात असते. कोणतीही एक सभा केली, आम्ही जो काही जाहीरनामा दिला न्याय देण्याच्या संदर्भातला महिलांना, युवकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, सर्वसामान्य माणसाला, तो एका सभेनंच पूर्णपणे सगळीकडे जात असतो. त्याच्याकरता खूप सभा घेतल्या पाहिजे असं नाही. घरोघर मोबाईल, हातात प्रत्येकाच्या मोबाईल आहे, घरोघर TV आहे आणि आता ह्या जादा त्यांनी घेतल्या असतील महायुतीनं, परंतु ज्या सभा इफेक्टिव्ह आहेत, परिणामकारक, त्या महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या झालेल्या आपल्याला दिसतील. खूप चांगल्या सभा झाल्या, मोठ्या सभा झाल्या. सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या सभा ज्या झाल्या त्या पाहाल तर अमरावतीची सभा जी राहुलजींची झाली ती मुद्दाम आपण त्याचे पुन्हा व्हिडिओज पहा की लाखोची गर्दी. कालची नंदुरबारची सभा प्रियंकाजींची पहा, प्रचंड गर्दी. आणि ती एक सभा तिथे घेतली तरी ती महाराष्ट्रभर जाते ना आणि देशात जाते, जगात जाते. हे तर आता नवतंत्रज्ञानाचा फायदा आहे. त्यामुळे सभा किती घेतल्या याचा परिणाम, त्या किती परिणामकारक झाल्या याला महत्त्व असतं. तुमच्या सभा खूप मोठ्या माणसाची, मोठ्या नेत्याची आहे आणि लोक जर पुढं बसत नसतील किंवा केलेलं भाषण जर लोकांना आवडत नसेल तर इतक्या जादा घेऊन काय उपयोग आहे. बरं, पुढच्या सभा ज्या आहेत म्हणजे 5व्या टप्प्यातल्या सभा सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत. पुढच्या सभांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे गांधी घराण्यातले अर्थातच प्रियंका गांधी, राहुल गांधी जास्त प्रमाणात महाराष्ट्रात येताना दिसतील. आता राहिली आपली एक फेज राहिली 20 तारखेची, शेवटची फेज आहे आपल्या दृष्टीनं आणि त्याच्यात प्रामुख्यानं मुंबई आहे, नाशिक आहे, त्यामध्ये धुळे, असे काही आपले जिल्ह्यांमधले आहेत. निश्चितपणे ही सगळी प्रमुख मंडळी त्यामध्ये सहभागी होतील. सभा उत्साहानं होतील. एक उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण महाविकास आघाडीमध्ये सध्या दिसतं आहे. लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे असं स्पष्टपणे दिसतं आहे. सोशल मीडियावर जरी तुम्ही तपासलं तरी लक्षात येईल की लोक कोणाच्या बाजूचे, ट्रोल कसं होतंय याचा थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की केंद्र सरकारवर, पंतप्रधान मोदींवर किंवा राज्याच्या सरकारवर प्रचंड नाराजी ही लोकांची आहे. जर बाळासाहेब, तुम्ही जसा मवियाबद्दल विश्वास व्यक्त करताय तसाच महायुतीबद्दलचा विश्वास देवेंद्र फडणवीस व्यक्त करतायत. ते म्हणतात प्रेडिक्टेबल आहे, निकाल काय लागणार, महायुती चांगल्या मतांनी जिंकणार.
त्यांनी ठीक आहे, तर मी येणार म्हणत होते ते, तसंच येते. त्यांनी आता विश्वास व्यक्त करणं हे मी परत येणार किंवा काय चक्का पिसिंग म्हणायचे ना, ते काहीतरी असं होतं त्यांचं वाक्य. तसं त्याचं तितकंच खरं आहे ते. महायुती बिलकुल येऊ शकत नाही, येणार महाविकास आघाडी. बरं बाळासाहेब, 2019च्या तुलनेत 2024च्या या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत हे सांगण्यासाठी एखादं कारण आम्हाला सांगाल? नाही, खूप फरक दिसतोय आम्हाला सुद्धा. 14, 19 आणि 24 मध्ये खूप मोठा फरक आहे. विशेषतः उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सभांना किंवा आम्ही जिथे जातो तिथं होणारी गर्दी, देणारा प्रतिसाद. म्हणजे असं असतं की ज्यावेळेस वक्ता बोलतो त्यावेळेस पुढून कसा प्रतिसाद मिळतो याच्यावर आम्हाला सुद्धा कळतं की लोकांच्या काय मनामध्ये आहे. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सभांमध्ये होता, इतका चैतन्याचं, आनंदाचं असं आमच्या भाषणाला येण्यामध्ये, सभेला येण्यामध्ये लोकांना आनंद वाटत होता. हे त्याचं गमक आहे. म्हणजे वक्त्याला सुद्धा आणि नेत्याला सुद्धा कळत असतं की पुढच्या मनात काय आहे. आणि तुम्ही सगळ्या सभाचे व्हिज्युअल्स पहा, दोघांचे पडताळणी करून पहा, दिसेल की महायुतीच्या सभांना प्रचंड उद्धवजींची सभा असेल, पवारसाहेबांची सभा असेल, आमच्या सुद्धा प्रियंकाजींची सभा मुद्दाम आपण पहा, कालची पहा नंदुरबारची सभा किंवा राहुलजींच्या सभा पहा. जिथं आम्ही गेलो तिथं प्रचंड उत्स्फूर्तता लोकांमध्ये दिसते. हे गमक आहे आमच्या यशाचं, भविष्य काळातील यशाचं. बरं बाळासाहेब, तुमचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून विखे पाटलांकडे पाहिलं जातं. राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेला आमच्याशी बोलले त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या भाच्याला, म्हणजे तुमच्या भाच्याला निवडून आणण्यासाठी भाजपची त्यांना मदत घ्यावी लागली होती, त्यामुळे हळूहळू बाळासाहेब पण भाजपकडेच वळत आहेत. महाराष्ट्राला मी माहिती आहे, पूर्णपणे माहिती आहे, आणि विखे पाटील माहिती आहे. त्यांनी 25 वर्षामध्ये 5 वेळेस उड्या मारलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या 78 साली सुद्धा मस्का स्थापन करणारे तेच आहेत. 92 साली अपक्ष म्हणून ते, 95ला काँग्रेसमध्ये आले, आग्रहानं आले 95मध्ये, 96ला पुन्हा शिवसेनेत गेलेले आणि पुन्हा त्या वडील आणि मुलगा दोन्ही मंत्री झालेले आपण पाहिले. 2004ला पुन्हा आले, पुन्हा मंत्री झाले. असे 25 वेळा 5 वेळा उड्या मारणारे हे जे मी सत्य सांगतो आहे लोकांना आणि जे पटतंय, मी ते उदाहरणासह सांगतोय. म्हणजे त्याला काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या बाबतीत तसं म्हणू शकत नाही. आम्ही पिढ्यान वर्षानुवर्ष एक विचार घेऊन चाललेलो आहोत आणि कोणतीही मदत भाच्याला आमच्या भाजपने केली असं मला माहीत नाही. आता कोणी केली असेल, परस्पर केली असेल तर माझं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही पूर्णपणे एक विचार घेऊन चालणारे अशा, आमच्या कुटुंबाला तर 100 वर्ष होणार आहेत आता काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये. नक्कीच बाळासाहेबजी, धन्यवाद, खूप खूप आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि जशा पद्धतीनं सभांना गर्दी होतीये ती टक्केवारीमधनं सुद्धा दिसावी आणि लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करावं अशी अपेक्षा व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद NDTV मराठीशी बोलल्याबद्दल.